जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला विचारत आहेत. DMER पदभरती खरंच निघणार आहे का? आणि DHS म्हणजेच सार्वजनिक आरोग्य भरती निघेल किंवा नाही? विद्यार्थी मित्रांनो, बरेच यूट्यूबर्स वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून माहिती देत आहेत. सगळ्यांकडे जे अपडेट्स असतात ते वेगवेगळे येत असतात आणि त्या अनुषंगानं प्रत्येकजण आपापलं वेगळं प्रेडिक्शन करत असतो. बघा, जितके काही तुम्हाला यूट्यूबर आहेत किंवा जे काही तुम्हाला सोर्स आहेत माहिती देणारं, ते प्रत्येकाचं एक प्रेडिक्शन असतं. प्रत्येकाकडे एक वेगळा टॉपिक असतो, वेगळा सिलेबस असतो आणि त्यानुसार वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर प्रत्येकजण आपापलं ओपिनियन जे आहे ते तुमच्यासमोर ठेवत असतं. असं 100% शुअर नसतं की कोणाचंही ओपिनियन किंवा प्रेडिक्शन जे आहे खरंच असेल किंवा खोटंच असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक तुम्हाला बरेच विद्यार्थी मित्र म्हणत आहेत की पुढील 5 वर्ष पदभरती निघणार नाही DMERची. काही जण म्हणत आहेत की आरोग्य विभागाची पदभरती निघणार आहे. याविषयी क्लिअरली सरळ सांगायचं जर म्हणलं तर सध्या सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHSमध्ये पदभरतीचे चान्सेस माझ्या इन्फॉर्मेशनमुळं किंवा माझ्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर मला तर असं वाटत नाही आहे की आरोग्य विभागाची पदभरती लवकरच येईल. आरोग्य विभागाच्या पदभरतीविषयी मी असं का बोलतो याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ घेऊ. मी त्यामध्ये तुम्हाला आरोग्य विभाग पदभरतीविषयी पूर्ण गोष्टी क्लिअरच करून देईल, तेही गव्हर्नमेंट थ्रू रिलीज झालेल्या PDF आधारे. पण आपण आज DMERमध्ये हे बघा, आजसुद्धा मी ही गोष्ट सांगत आहे की DMER जे आहे DMERमध्ये 2025मध्ये पदभरती 100% निघणार आहे माझ्या माहितीनुसार. आणि का निघणार आहे, मी असं का म्हणतोय, तुम्हाला फुल प्रूफसोबत मी आज तुम्हाला कन्व्हिन्स करणार आहे किंवा पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. मी प्रिडिक्शन वगैरे किंवा अंदाज न मांडता आपण ज्या काही PDF आहेत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या आधारावर 100% पदभरती निघू शकते याविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला ही बातमी काय आहे ती कळणार नाही, माहिती कळणार नाही. बरेच विद्यार्थी अर्धवट माहिती पाहत आहेत, कॅप्शन पाहत आहेत किंवा मग थंबनेल पाहत आहेत, व्हिडिओमधला सुरुवातीचा शेवटचा पॉईंट काहीतरी पाहत आहेत आणि त्या अनुषंगाने कमेंट्स करत आहेत. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की कोणत्या टॉपिकला धरून किंवा कोणत्या माहितीच्या आधारावर तुम्हाला ही माहिती दिली जात आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला ही माहिती कळेल. तर बघा, सुरुवात करूया. ही पदभरती जी आहे ही 2023ला जी कॉट 2023 पदभरती झालेली आहे या पदभरतीची जाहिरात आहे. हे मी तुम्हाला फक्त याच गोष्टीसाठी दाखवतोय की ही जी पदभरती आहे ही 10 मे रोजी रिलीज झाली होती. 10 मे 2023 पासून 25 मे 2023 पर्यंत या पदभरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली होती. जवळपास गेल्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2024मध्ये याचा रिझल्ट लागला होता आणि म्हणूनच जानेवारी 2025मध्ये याचे जे वेटिंग लिस्ट आहे त्या लागणं संपूर्णपणे कारभार पूर्ण बंद झालेला आहे. आणि आता यानंतर कशाही पद्धतीनं वेटिंग लिस्ट लावणार नाहीत. 20 संवर्ग आहेत त्यांच्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. 20 संवर्गाचे जे काही वेटिंग लिस्ट आहेत या लावण्याच्या थांबवल्या गेलेल्या आहेत. त्यांचे जे पदभरतीची जे काही कार्यकाळ होता तो संपलेला आहे. तर चला सुरुवात करूया. ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 10 मे रोजी ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती 2023ला. बरेच विद्यार्थी मित्र म्हणतायत की आताच पदभरती आली होती. तर बघा, माझ्याकडे दुसरी एक PDF आहे. ती PDF म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं जे काही आयुर्वेदिक महाविद्यालय आहे या आयुर्वेदिक महाविद्यालयाचा जो काही पदभरतीचा GR आहे तो GR आलेला आहे बघा 9 ऑक्टोबर 2024 रोजी. खूप महत्त्वाच्या तारखा सांगणार आहे, तुम्ही फक्त तारखांवर फोकस करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, DMER पदभरती होऊन जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. जानेवारी महिना संपलेला आहे, मेमध्ये ॲड आली होती, म्हणजे जवळपास अजून 4 महिन्याच्या नंतर या पदभरतीला
कंप्लीट 2 वर्ष वेळ होऊन जाणार आहे. तुम्ही लक्ष द्या, तारखांकडे फोकस करा. तुम्हाला तारखा सगळ्या समजल्याच्या नंतर तुम्ही शुअर व्हाल की 100% पदभरती येईल आणि तुम्ही अभ्यासाला लागावं. ही माहिती पाहून तुम्हाला कॉन्फिडन्स यावा की पदभरती निघणार आहे आणि तुम्ही अभ्यासाला लागावं, एवढाच आपला गोल असणार आहे. भरती 2023च्या मेमध्ये आली होती आणि ऑक्टोबर 2024 म्हणजे जवळपास 14-15 महिन्याच्या नंतर हा GR आलेला आहे. या GRमध्ये बघा वेगवेगळे एकूण पदं जे आहेत ते पदं भरून घेतले जात आहेत. त्यासाठी कोणते याच्यात काय काय पदं असणार आहेत? 3 वर्ग जे आहे गट क चे नियमित 68 पदं आणि कंत्राटी पद्धतीनं 71 पदं जे आहेत ते पदं भरून घेतले जाणार आहेत ग्रुप डीचे. त्यानंतर बघा अजून बऱ्याच जाहिराती आहेत. त्यानंतर घ्या पालघर. हे बघा आता ही आपण माहिती पाहिलेली आहे. DMER जळगाव. त्यानंतर बघा DMER जळगावमध्ये सुद्धा 9 ऑक्टोबर 2024 रोजी जे आयुर्वेदिक महाविद्यालय आहे त्याची GR आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं नियमित पदं 161 भरले जाणार आहेत आणि कंत्राटी 113 पदं याचा सुद्धा GR काढण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा हे बघा DMER पालघर शासकीय महाविद्यालयामध्ये 430 खाटांचं संलग्न रुग्णालय सुद्धा आहे. 12/3/2024 म्हणजे जवळपास 2023ची जी पदभरती आहे ही पदभरती निघाल्याच्या नंतर 10 महिन्यानंतर हा GR आलेला आहे. म्हणजे ती पदभरतीमध्ये जी 2023मध्ये पदभरती झालेली आहे त्यामध्ये ही जे कॉलेज आहे या कॉलेजची पदभरती झालेली नाही. यामध्ये सुद्धा वेगवेगळे पदं आहेत. कोणते कोणते पदं आहेत, किती पदं आहेत बघा. यामध्ये सुद्धा वर्ग 3चे 68 पदं आणि कंत्राटी 71 पदं अशा पद्धतीनं प्रत्येक जे नवीन GMC आहे त्या GMCमध्ये पदभरतीचे GR जे आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. कोणत्या कोणत्या GMC आहेत ते पण आपण पाहणार आहोत. बघा आपण मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणारच आहे. आणि त्यानंतर बघा वाशिममध्ये जे काही 100 विद्यार्थी क्षमतेचं आहे त्याच्यासाठी 6 मार्च 2024. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज व्हिडिओ घेतला आहे. या व्हिडिओचा सार म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचा एकच गोष्ट आहे की जी DMERची पदभरती झालेली आहे ही पदभरती झालेली आहे मे 2023 रोजी आणि त्यानंतर जवळपास 6 मार्च 2024 रोजी म्हणजेच जवळपास बघा 1 वर्षाच्या कालखंडानंतर जवळपास महाराष्ट्रातल्या 12 जे GMC आहेत ज्यामध्ये पालघर असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल अशा वेगवेगळ्या जवळपास 12 GMCच्या पदभरतीचे पदनिर्मितीचे GR 6 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळे जे पदं आहेत ते पदं भरून घेतले जात आहेत. जवळपास बघा त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगायचं म्हणलं आता गट क संवर्ग जो आहे या गट क संवर्गातील वेगवेगळ्या एकूण नियमित पदं जे आहेत ते 185 पदं भरून घेतले जाणार आहेत. आणि त्यानंतर बघा जे विद्यार्थी पदं आहेत हे जवळपास 126 असे टोटल पूर्ण जे आहे ते एका GMCमध्ये 244 नियमित पदं भरले जाणार आहेत आणि बाह्य स्रोताद्वारे जे आहे ते जवळपास 204 पदं भरले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो 244 म्हणजे तुम्ही एका GMCमध्ये 240 जर पदं जर म्हणलं तर जवळपास 10 GMCचे 2400 प्लस जे पदं आहेत हे पदं रिक्त आहेत. मोठे मोठे आपण अंदाज किंवा गणित लावलं तर. त्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधले जवळपास 1200 पदं आणि त्यानंतर मे 2023ची जी पदभरती आहे या पदभरतीनंतर गेल्या 2 वर्षामध्ये जेवढे काही पदं रिक्त आहेत हे सगळे पदं रिक्त आहेत. जवळपास विद्यार्थी मित्रांनो 10,000 एवढे पदं रिक्त असू शकतात गट अ पासून ते ड पर्यंत. गट ड चे जवळपास सगळे जे पदं आहेत हे बाह्य स्रोताद्वारे भरले जात आहेत. थर्ड कंपनीला टेंडर दिला गेला आहे त्या थ्रू सगळे पदं जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो गट ब किंवा गट क चे जे आहेत हे सुद्धा बाह्य स्रोताद्वारे जे पदं भरले जाणार आहेत यांची सुद्धा भरती झालेली आहे आणि आता राहिलेले आहेत फक्त नियमित जे पदं आहेत गट क गट ब चे यांच्यासाठी जाहिरात लवकरच निघणार आहे. आता 2023मध्ये जे वेटिंग लिस्ट लागायला चालू आहेत यासुद्धा फेब्रुवारीमध्ये पूर्ण कार्यकाळ यांचा संपणार आहे आणि त्यानंतर
हे जे रिक्त पद आहेत किंवा नवीन GMCचे GR आलेले आहेत, हे GR तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला पूर्ण प्रूफसोबत दाखवलेलं आहे की जे GR आलेले आहेत नवीन GMCमध्ये पदनिर्मितीचे, हे GR 2023च्या पदभरतीच्या नंतर आलेले आहेत. 2023मध्ये जी काही पदभरती आलेली आहे ती पदभरती आधी आलेली आहे आणि त्यानंतर हे जे पद आहेत हे निर्माण झालेले आहेत. म्हणजे जेवढे काही नवीन GR आलेले आहेत, जेवढ्या नवीन GRमध्ये जे काही पद निर्माण झालेले आहेत, हे पद जी जुनी 2023ची पदभरती झालेली आहे याद्वारे भरून घेतले गेले नाहीत आणि आता जे काही इतके GR येऊन पडलेले आहेत वेगवेगळ्या GMCचे, त्या सगळ्या GMCमध्ये पदभरतीसाठी जे GR आलेत ते सगळे जे पद आहेत ते अद्याप रिक्त आहेत आणि यांच्यासाठी लवकरच पदभरती निघणार आहे. 2025मध्ये मी का म्हणतोय, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. 31 डिसेंबर 2025 रोजी TCS आणि IBPS या जे काही कंपन्या आहेत यांना टेंडर दिलेलं आहे गट क ची पदभरती घेण्याचं आणि त्यांची हे टेंडर संपत आहे आणि 1 जानेवारी 2026 पासून या सगळ्या परीक्षा MPSC घेणार आहे आणि त्याचमुळं MPSCच्या हँडओव्हर करण्याआधी महाराष्ट्र शासन ह्या सगळ्या जे परीक्षा आहे या म्हणजे बाहेरच्या कंपन्यांना टेंडर दिलेलं आहे त्या टेंडर थ्रू भरून घेऊ शकतात किंवा घेणार आहेत. घेणं त्यांना गरजेचंच आहे, कारण MPSC हा आयोग आहे. त्या आयोगानं पेपर घेतल्याच्यानंतर जे काही त्यातून इन्कम होईल, त्या पेपर घेण्यामधून किंवा त्या परीक्षा कंडक्ट करण्यामध्ये जे काही इन्कम होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला काहीच मिळत नाही आणि हा एवढा मोठा जो चान्स आहे, हा चान्स महाराष्ट्र शासन जाऊ देणार नाही. हा एक फॅक्ट आहे आणि त्यामुळंच सगळ्याच विभागामध्ये, आरोग्य विभाग आणि DMER म्हणूनच नाही तर सगळ्याच विभागामध्ये लवकर पदभरती निघणार आहे. त्यामुळं तुम्ही ज्या विभागामध्ये ज्या पोस्टसाठी अभ्यास करत असाल, तयारी करत असाल, प्रिपरेशन करत असाल त्याच्यावर फोकस करा. पुढील 2-3 महिने तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. ॲड येईल का न येईल का, कोण काय कमेंट करतंय, आपण काय विचार करतोय, कोणत्याच गोष्टीवरती फोकस करू नका. तुमचं फोकस फक्त अभ्यासावर ठेवा. ॲड कधी येईल याची तुम्ही अजिबात वाट बघू नका. फक्त आणि फक्त अभ्यास करा. आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर ॲड कधी येईल कधी येईल कधी येईल. असे विद्यार्थी जे विद्यार्थ्यांनी 2023मध्ये DMER आणि आरोग्य विभाग या दोन्ही पेपर दिलेले आहेत, DHS या पदभरतीमध्ये जवळपास 100 ते 110 या मार्कांच्या मध्ये कट ऑफ लागलेले विद्यार्थी आहेत. मला सांगा, जर तुम्ही कमेंट्स करताय पदभरतीच्या नवीन पदभरतीसाठी आणि 110 मार्काचा कट ऑफ लागलेल्या ठिकाणी जर तुम्ही पोस्ट मिळवू शकला नाहीत, जर इतक्या खाली जाऊन कट ऑफ लागत असेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप कमी आहे आणि तुम्हाला कॉम्पीट करायचं असेल, येत्या भरतीमध्ये जर पद मिळवायचेच असेल तर तुम्हाला जाहिरातीची वाट पाहायची नाही आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे की ज्या दिवशी ॲड पडेल त्या दिवशी तुम्ही फक्त पास नाही तर महाराष्ट्रातून टॉप कराल आणि फक्त पोस्ट नाही तर तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्ट पाहिजे त्या ठिकाणी पोस्ट मिळवाल अशी आशा करतो. या व्हिडिओनंतर हा फक्त तुम्हाला मोटिवेशन द्यावं, तुमचा फोकस अभ्यासाकडे लागावं यासाठी आपण व्हिडिओ घेतलेला आहे आणि या व्हिडिओनंतर तुम्ही नक्की अभ्यासावर फोकस कराल अशी आशा करतो. तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करतो. तुम्हाला येणाऱ्या पदभरतीच्या शुभेच्छा देतो. तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या आणि पोस्ट नक्की मिळवा. हीच माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे. तुमचीसुद्धा इच्छा आहे. तुम्ही माझी, तुमच्या जीवलगांची, तुमच्या नातेवाईकाची आणि स्वतःची इच्छा पूर्ण कराल अशी आशा बाळगतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.